हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पुन्हा एकदा आज रविवार आहे आणि रविवार म्हटलं की तुमच्यासाठी एक नवीन सेट घेऊन यायचा दिवस. तर माझ्या मागचं हे संपूर्ण गाव किंवा ही बकरी, मागे असलेले घोडे आणि हे कोंबडे, हे सगळं बघून तुम्हाला कदाचित थोडी हिंट मिळाली असेल मी कुठे आज. नसेल मिळाली तर डोंट वरी, मी तुम्हाला सांगते. मी आज आहे कलर्स मराठीवरच्या बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवर. आणि इकडे आल्यावर लार्जर दॅन लाईफ काय असतं याचा अनुभव माझ्या स्वतःला आला आहे. सुंदर असं अख्खंच्या अख्खं गाव गोरेगाव फिल्म सिटीमध्ये साकारलं आहे. कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर एक अक्कोळ नावाचं गाव आहे. ते गाव बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत तुम्ही बघताय आणि हुबेहूब गाव वाटेल असा हा सेट इकडे उभा केला आहे. तर या संपूर्ण भागामध्ये नेमकं घर कसं आहे, पंचांचा वाडा कुठला आहे, बाळूचं घर कसं आहे, त्याचबरोबर मालिकेत तुम्ही जे घोडे बघता किंवा कपिला बघता, या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे इकडे आहेत हे सगळं आज तुम्हाला आजच्या भागात बघायला मिळणार आहे. सो सुरुवात करूयात आजच्या आपल्या या सफरीला. तर सुरुवातीला आपण बघूया मालिकेमध्ये बाळूमामाचं घर जे तुम्ही बघता ते घर नेमकं कसं आहे. ज्याप्रमाणे बाळूमामा म्हणजे बाळूमामाच्या मेंढ्या हे समीकरण आहे आणि तुम्ही त्या मालिकेमध्ये बघता तुम्ही ते मला इकडे बघायला मिळत आहे. ते म्हणजे 4 या मेंढ्या आहेत ज्या तुम्ही जवळपास रोजच मालिकेमध्ये बघता. बाळूमामाच्या मेंढ्या याच नावाने त्या खरं तर ओळखल्या जातात. आणि या 4घी जणी मस्त मला तिथे दिसत आहेत बाळूच्या घराच्या बाहेरच. तर बाळूच्या मेंढ्या आपण बघितल्या. बाळूमामाच्या मेंढ्या कुठे असतात हे आपण बघितलं. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. कसं आहे नेमकं बाळूमामांचं घर ते बघायला. आणि सुरुवातीलाच बघा मला कोण भेटलंय, तो म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका बाळूमामा. हाय हाय. तुझ्या मेंढ्या तिकडे तू कोणाशी खेळतोयस? हा कुत्रा आहे आमचा, आज सापडलाय आम्हाला. अच्छा बरं ठीक आहे. म्हणजे ते मोठा कुत्रा तुम्हाला माहिती लागला, छोटं पिल्लू सुद्धा आहे. आतमध्ये जाऊयात आपण. कसं घर आहे ते बघायचं आहे मला. तर बाळूमामांचं जे घर आहे त्या घरात आपण आलोय आणि सगळ्यात आधी मी आली आहे ते म्हणजे त्यांच्या किचनमध्ये. एका सेकंदात कोणालाही बघून आवडेल इतकं सुंदर हे किचन आहे. आणि यामध्ये मला आवडलेली किंवा तुमच्या सगळ्यांनाही आवडत असलेली गोष्ट ती म्हणजे एखाद्या गावात कसं स्वयंपाकघर असतं ते. सगळी तांब्याची भांडी इकडे तुम्हाला बघायला मिळतील आणि अगदी खरीखुरी ही सगळी भांडी आहेत. आणि त्याचबरोबर ही चूल इकडे आत्ताच एक सीन झाला आहे त्याच्यामुळे ती चूलसुद्धा अजून पेटती आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान या 2 चुली इकडे मला बघायला मिळत आहेत. 1892चा हा काळ जो आहे तो बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेतला आहे. त्यामुळे त्या काळात कशी भांडी होती ती सगळीच्या सगळी तशीच्या तशी इथे ठेवण्यात आली. तांब्याची ही सगळी भांडी आहेत. आणि त्याचबरोबर हे कंदील उजेडासाठी, कुठल्याही प्रकारे लाईटचा वापर या घरामध्ये नाही आहे. कंदिले आहेत. आणि त्यानंतर ही घोंगडी खूप छान इथे ठेवलेली आहे, ही बाळूमामांची घोंगडी. किचन कसं आहे हे आपण बघितलं, स्वयंपाकघर. आता यांचं मुख्य घर कसं आहे ज्याला आपण हॉल म्हणतो ते आपण बघूया. तिकडे आता सीन सुरू होणार आहे त्याच्यामुळे थोडीशी जरा गडबड आहे, पण तरीसुद्धा त्यांनी आपल्याला बराच वेळ दिला आहे. बघूयात हॉल कसा आहे. तर आत्ता मी आली आहे बाळूमामांच्या घरचा हॉल, ज्याला मुख्य घर असं आपण म्हणतो तिकडे, आणि सध्या आपण त्याला हॉल म्हणतो. तर खूप छान. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे लाकडाची तयार केली आहे. ही बघा सामान ठेवायची लाकडाची पेटी इकडे आहे. आणि त्याचबरोबर इतरही वस्तू व्यवस्थित प्रकारे बांधून ठेवलेल्या बघायला मिळतात तुम्हाला इथे. पुन्हा एकदा लाकडाचं स्टूल, त्याच्यावर हा तांब्या आणि बसाईसाठीची ही जागा आहे. खूप छान हाताने शिवलेली ही गोधडी आहे. म्हणजे अगदी संपूर्ण गोष्ट ही 1892चा जो काळ होता त्या काळातली असं म्हणायला हरकत नाही. एकदम ऑथेंटिक प्रकारे हे अख्खंच्या अख्खं घर त्यांनी सजवलं. तर आता ज्या ठिकाणी मी उभी आहे ती जागा आहे ती म्हणजे गोदा कुंभारीणची. मालिकेत तुम्ही बघता गोदा कुंभारीण आणि तिचंच हे घर आहे. आणि मातीची भांडी घडवताना तुम्ही बघत असाल त्यांना. सो इकडे ते सगळं सामान आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे मातीची भांडी घडवली जातात. बघा इथे काही काही गोष्टी तर तयार करून ठेवल्या आहेत सगळ्या मातीच्या. आणि त्याचबरोबर इकडे मडकीसुद्धा आहेत तयार केलेली छान.
म्हणजे एखाद्या कुंभाराचं घर आहे असा प्रॉपर फील किंवा कुंभाराचं घर वाटेल इतक्या छान पद्धतीने हा सेट उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर मडकी घडवण्यासाठी किंवा मातीची भांडी ज्याच्यावर घडवतो ते म्हणजे चाक, ते सुद्धा इकडे आहे आणि त्याचा वापर करून आपल्याला सीन या मालिकेमध्ये बघायला मिळतात. ह्याच्यावरच दिसतं तुम्हाला कुंभार मडकी घडवतो ते. तर एकदम खराखुरा वाटावा असा सुंदर असा सेट आहे. जेव्हा मी या मालिकेच्या सेटवर आज आले तेव्हा एक व्यक्ती अशी आहे की ज्यांनी मला खूप मदत केली आणि कसा हा सेट उभारला किंवा या मालिकेसाठी काम करताना कसा त्यांचा अनुभव होता, म्हणूनच मला गप्पा मारायच्या आहेत. दर्शना याचित माझ्यासोबत आहेत. त्यांनी मी जेव्हा इकडे आले तेव्हा मला खरंच खूप मदत केली आहे. इतक्या महिने तुम्ही या मालिकेसाठीचं शूट करताय, सगळे एवढे प्राणी आहेत तुमच्याकडे, इतकी मोठी स्टारकास्ट आहे. बॅकस्टेज काम करताना तुम्हाला खूप अनुभव आलेच असतील, एखादा लक्षात राहिलेला अनुभव? सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा आमचं शूटिंग चालू झालं ना तेव्हा 2 गायी आल्या, 4 मेंढ्या आल्या, त्याच्यानंतर कोंबड्यासुद्धा आल्या आमच्याकडे. आणि असं शूट चालू असताना ना अचानक आम्हाला असं कळलं की 4 मेंढ्या आमच्या घराबाहेर गेल्यात म्हणून. तर आम्ही संध्याकाळी खूप शोधायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला तर पावसाळ्याचे दिवस होते आणि अख्खं युनिट म्हणजे त्या मेंढ्या शोधायला आम्हाला मदत करत होती. पण आम्हाला त्या मेंढ्या सापडेच ना. म्हणजे मी तर रात्री जेवलीच नाही, कारण बाळूमामांच्या मेंढ्या आहेत असं म्हटल्यानंतर ते मनाला कुठेतरी असं वाटलं की अरे आपल्या हातून कुठेतरी मिस झालं ते सगळं. पण आम्हाला काही करून सापडेच ना. खूप ठिकाणी म्हणजे आम्ही रस्त्यावर जाऊन सुद्धा शोधलं, चौकशी केली की कुठे दिसलं, तर कोणीच काही सांगायला तयार नाही. तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजे असं ह्याला त्याला सांगताना की आमच्या मेंढ्या हरवल्या आणि डोळ्यातून जे पाणी येत होतं आणि अचानक असा बकऱ्यांचा आवाज यायला, मेंढ्यांचा आवाज यायला लागला. तर मी फक्त जस्ट एवढंच म्हणाले की अरे मेंढ्या इथेच कुठेतरी आहेत. आणि अख्खं युनिट ते मेंढ्या शोधायला, म्हणजे आत्ता तरी इथे झाडं नाही आहेत पण त्यावेळेला तर इतकं घनदाट जंगल आणि तर पावसाळ्यात म्हणजे शब्दात सांगू शकत नाही इतकं, म्हणजे आता तरी काहीच दिसत नाही आहे हे. पण अख्खं युनिट आतमध्ये झाडं तोडत आतमध्ये गेले, असे उडते साप वगैरे होते. आणि एक मेंढी पहिली एका स्पॉट बॉयला सापडली आणि त्या एका मेंढीवरून बाकीच्या 3 मेंढ्या शोधल्या गेल्या, कारण त्या एकत्रच कळपाने असतात. आणि त्यानंतर मग त्या मेंढ्या अशा घेऊन आल्यानंतर म्हणजे चमत्कार असा ना की एवढ्या घनदाट पावसामध्ये आणि त्या बिबट्याच्या जागेवरच कम्प्लिटली त्या बसलेल्या होत्या. आणि म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच एकदम नवल वाटलं की बिबट्याने खाल्लं नाही, कारण येण्या जाण्याचा रोजचाच तो मार्ग होता. म्हणजे देवाचा चमत्कार म्हणायला काही हरकत नाही. आणि एवढ्या पावसात सुद्धा त्या मेंढ्यांना काहीही झालेलं नव्हतं. अशा कोरड्याच्या कोरड्या त्या आमच्याकडे आल्यानंतर तेव्हाच आम्हाला बाळूमामांनी पहिला चमत्कार दाखवला. म्हणजे खरंच तुम्ही या मालिकेसाठी काम करता पण तुम्हाला पावलाला असं चमत्कार मिळतात असं काय? अरे हो, खरंच म्हणजे काही अडचणी आल्या ना तर जय बाळूमामा आम्ही म्हणतो आणि आमच्या कामाला सुरुवात करतो. पण खरंच आम्हाला कुठलेच अडथळे नाही आहेत आणि आले तरी ते इतके असे सहजपणे सॉल्व्ह होऊन जातात ना की आम्हाला स्वतःलाच कळत नाही. म्हणजे हे प्राण्यांमुळे म्हणजे खरंच आम्हाला इथे गावी आल्यासारखं वाटतं आणि खूप मस्त वाटतं. एक दिवस तुम्ही येऊन राहा. त्यामुळे तुम्हाला थोड्या वेळासाठी मी इथे आली आहे पण मला खऱ्या गावाला आल्याचं फील आलं. इतकं छान तुम्ही सगळी रचना. मूळ म्हणजे माझं युनिट पण इतकं चांगलं आहे आणि कोणाचेच राग गुस्वे नाही, भांडण नाही आणि इतकं एकमेकांना सपोर्ट करतायत ना सगळेजण. त्यामुळे मला इथे यायला खूप आवडतं. आणि आता आजच्या नंतर मलाही इकडे यायला खूप आवडेल. पण थँक्यू सो मच, तुम्ही मला इतकी मदत केली. तर गोदा कुंभारणीचं कसं होतं हे संपूर्ण घर आणि कशा प्रकारे मडकी घडवायचं काम ते करतात हे मी तुम्हाला दाखवलं. त्याचबरोबर या मालिकेसाठी जी लोक काम करतात त्यांना कसा पावलोपावली अनुभव येतो बाळूमामांच्या मालिकेसाठी काम करताना हे सुद्धा तुम्हाला कळलं. आपण आता बघूयात की सरपंचाचा वाडा ज्याला म्हणतात तो वाडा नेमका कसा आहे. गावचा पंच म्हटलं की एक समृद्ध व्यक्तिमत्व असाच चेहरा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो आणि त्याच पद्धतीने या सरपंचाच्या वाड्याची ही रचना इकडे करण्यात आली आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत हेच ते सरपंचाचं घर जे तुम्ही रोज मालिकेमध्ये बघता. इकडे आल्या सगळ्यात छान गोष्ट आहे ती म्हणजे इकडे मस्त खरीखुरी झाडं लावण्यात आली आहेत. ही सगळी छान झाडं या सरपंचाच्या वाड्याच्या बाहेर लावण्यात आली आहेत.
आणि त्याचबरोबर इकडे सुरुवातीला मस्त असं तुळशीचं वृंदावनसुद्धा आहे. खूप छान पद्धतीने हे तुळस इकडे लावण्यात आली आहे. तर पंचांच्या वाड्याच्या दरवाज्यात मी आहे आणि हे तुम्ही बघितलं, भाले असं म्हणतात याला. द्वारपाल असतात दरवाजामध्ये, त्यांच्या हातात हे भाले असतात. द्वारपाल नाही आहेत सध्या इथे, पण हे 2 असे भाले इकडे ठेवण्यात आलेत, एका साईडला एक आणि एका साईडला एक. आणि त्याचबरोबर उजेडासाठीचा हा कंदील इथे प्रत्येक घरात, तुम्ही बाळूमामांच्या घरात जा, तुम्ही गोदा कुंभारणीच्या घरात जा, प्रत्येकाच्या घरात असे छान हे कंदील लावण्यात आलेत. आणि ही काजळी तुम्हाला काचेच्या भोवती दिसत असेल, म्हणजे ह्या कंदिलांचा खरोखर मालिकेमध्ये वापर केला जातो. बघा, या कंदिलामध्ये काजळी आहे. आतमधला वाडा तुम्हाला मी दाखवणार आहे. चला, पंचांच्या वाड्यात मी आत्ता आली आहे आणि आल्या आल्या ही सगळ्यात प्रशस्त अशी बसायची खोली, जिकडे तुम्ही रोज पंचांना बसलेलं बघता, ते म्हणजे ही ती जागा. खूप मस्त. इकडे प्रत्येक गोष्ट जी मी बघीन ती लाकडाची आणि ऑथेंटिक बघायला मिळते. त्याचबरोबर पान ठेवायचं, ही ती जागा. यात पान सुपारी असते रोज. आता तिथे आत्ता सीन झाला आहे, त्याच्यामुळे ती नाही आत्ता. आणि जर या साईडला बघितलं तर तांब्याच्याच भांड्यात पाणी वरती जाणार होतं, पण वरही जागा आहे. तर ही छान अशी पहिलीच प्रशस्त खोली. इकडे तुम्हाला तलवार पण बघायला मिळेल, तुम्ही रोज मालिकेत बघत असाल हे. पुन्हा इकडे पान सुपारी ठेवायची ही मस्त पेटी आहे छान. हे लाकडी कपाट आणि पंचांची पगडी. या इथे 2 पगडी ठेवण्यात आल्या आहेत, एक राणी कलरची आहे आणि ही पिवळ्या रंगाची पगडी. तुम्ही बघता पंचांच्या डोक्यावर बांधलेली ही पगडी असते. त्यानंतर आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे बंदुका. रोज तुम्ही मालिकेत बघता पंचांच्या घरातल्या या बंदुका 1 आणि 2. आता या खऱ्या आहेत की नाही मला माहीत नाही, पण दिसायला त्या खऱ्या आणि खूप छान दिसत आहेत. सो येस, या त्या बंदुका आहेत ज्या रोज तुम्ही मालिकेमध्ये बघता. तर ही अंधारलेली जागा बघून तुम्हाला आता कळलं असेल मी कुठे आहे. मी आली आहे देवप्पाच्या गुफेमध्ये आणि एकदम खरीखुरी वाटेल अशी ही गुफा इकडे त्यांनी उभारली आहे. या माझ्यासोबत आतमध्ये. खूप सुंदर आणि खरंच बघायला एकदम कुठल्या तरी खऱ्या गुफेत आली आहे का असा अनुभव मला येतो आहे. इतकी छान ही मस्त उभारलेली देवप्पाची गुफा आहे. हे होम हवन करण्यासाठीचं आणि ही देवी आईची मूर्ती आहे मागे. तुम्ही बघितलं तर इथे हे मातीचं मडकं पण ठेवलं आहे. खूप छान खरीखुऱ्या गुफेची ही रचना इकडे बघायला मिळते तुम्हाला. हे होम हवनसाठीचं जागा तयार केली आहे आणि ही बसायची जागा आहे. म्हणजे कुठेही खोटी गुफा आहे का असं जराही वाटणार नाही, इतकी खऱ्या पद्धतीने या गुफेची ही रचना करण्यात आली आहे. कलर्स मराठीवरच्या बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या सेटवर मी आज आली आहे. आणि बाळूमामांचं घर कसं होतं आणि आत्ता इकडे कसं साकारलं आहे त्यांनी, त्याच्यानंतर गोदा कुंभारणीचं घर कसं आहे आणि सरपंचांचा वाडा कसा नेमका आहे, हे सगळं आपण आजच्या एपिसोडमध्ये बघितलं. पुन्हा पुढच्या रविवारी एक नवा कोरा सेट घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे. पण त्याआधी आजचा आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा.